काय अजून एखादा भारा तुराट्याचा असन तर मग एक बसते त्याच्यावर. आता अंदर ते इंधन दिलं ठेवून आणि वरे तुराटे 2-3 भारे जाळणे गिळणे होऊन जाते. तर त्याला उतरू आता मग. राहू दे उतर आता मारते हा. हो बस इंधन आता आपलं डमणीत बसलं. हो, आता कसं पाणी पावसाचं भेव नाही. हो, उतर खाली आता उतर. अरे बाबा याने इंधन भरलं वाटते बाबा या डमणीत नाही. सांगा आता किती काळा होते बा. मग श्रीराम कसं रे बा हे. सांगा आता डमनी कमी पडली यायली इंधन भराले. अरे इंधन आणि पराठे आणि तुराटे याच्यात भरता का? अरे हे जागा आहे का म्हणलं तिकडे करा, नाही एखादं कटगर करा, त्याच्यावर 2 टिनं टाका. हा याच्यात नाही आता भरून हे खराब करता का तुम्ही आता डमनी? आता काय निरा काय इथं उभीच ठेवा का म्हणलं हे. हा, कमीत कमी पावसाचं पाणी नाही लागत म्हणून अंदर इंधन टाकलं बाबा. मी सांगितलं मारते मला गौऱ्या ओल्या होती हे होती. हा, दे भरून बाबा आता. ते पण दमनी होईना ते. किती रुपये बनवायला लागले सांगा बरं तुम्ही. त्याच्यात तुम्ही इंधन भरता. मग आता काय आहे, एरी कोणत्या कामाची आहे आता डमनी. आज ना उद्या सोडून मोकळी होईल झालं. त्यापेक्षा इंधन तरी वळण नाही होणार. बाबा एका जणाला पाहिजे होती ना ते भाड्यानं. 10,000 रुपये भाडं देऊन राहिला ते पुढचा माणूस. मग तुम्हाला माहित आहे का काय आणि काय नाही, तर त्यात इंधन दिलं भरून तुम्ही. काढा बरं ते लवकर लवकर काढा ते. बाबा बाबा आता एवढं मोठं इंधन म्हणलं बाबा 2 वाजता पण भरून राहिला मी मायले का. हो आता नाही म्हणलं काढत आम्ही ते. तुम्हाला काढायचं असेल तर काढा तुम्ही. कोण देऊन राहिला 10,000 तुम्हाला तर. अरे खोट्या गोष्टी नाही भाऊ मारती. ते कसं आहे मामा लुटेल नाही का त्याचा सासरा गुलाबराव. त्यानं दोन्ही जवायले न्यासाठी आपल्याला मागितलेल्या भाड्यानं. म्हणून म्हणलं कसं 10,000 रुपये येऊ राहिले ना. 20 किलोमीटर जाणे नाही लसलं. म्हणून म्हणलं ते आम्ही पाहासाठी झालो होतो पद्धतशीर आहे का नाही. तुम्ही इंधन नाही दिलं भरून. आता काढून टाका ते. म्हणलं करा ते बरोबर. कारण की द्या लागते त्याला अर्जंट. उद्या सकाळी 8 वाजता ते पोहोचली पाहिजे ते. असं म्हणता का? बरं ठीक आहे जा मग तुम्ही. पण मी काय म्हणतो आता तर काही काढत नाही इंधन मी. आता 2 वाजता मग चालू जा. उद्या काढीन सकाळी. उद्या का रस्ते खाला होता करायच्या. 8 वाजता तिथं पोहोचा लागते. 6 वाजता 6:30 वाजता गाडी काढायला लागत नाही तू. कमीत कमी तिथं 9 लोक तर पोहोचा लागत. 1 घंटा उशीर बा समजा. राहू द्या म्हणलं बा उतरा तुम्ही आम्हीच काढतो. चल मग शिराम आपल्यालाच काढा लागेल बा काय करतं. उतर आता जा तुम्ही आम्ही लावतो बरोबर. काढा आणि ते झाकून ठेवता म्हणलं इंधन. हो 2 टिना ठेवता त्याच्या. बरसात पाण्याचं पाहिजे इंधन. हो काढतो. हो नका का बोलणे खाल्ला तू लोकांचे. उतर मारते खाली तू, आम्ही काढतो ती इंधन. हो बाजूनं कर लागते ते ओके. हो कंदिलाबाजी आहे ना बरोबर सगळं पद्धतशीर. आग चाक सगळं बरोबर आहे. चालूच आहे ना पाहिनं. कशी काय आग तर पाहू दे बाबा. अरे रे 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 कसं रे मग श्रीराम कसं म्हणलं हे. बघा कंदिलाबाजी काय आहे म्हणलं, कसं काय जमत नाही का? ते काय तर राजा दमनीचं काही खरं नाही म्हणलं या. हो कसं आहे 2 जीवावर काम आहे रे बा. हो कारण की काय झालं हे जे खालची अंदरची जे हे आहे का नाही आख आहे का नाही त्याची लोखंडाची. तर ते जरा वाकलेली आहे. हो एक तर कशी पहिले जंगाटली ते आणि आता यानं भरलं इंधन त्याच्यावर. त्याच्यावर आलं प्रेशर तर ते वाकलेलं आहे पूर्ण. हो काही तुटून काही सांगता येत नाही रे बा. बाबा मग हो राजा मग कसं करतं म्हणलं. त्याची तर आपण 5,000 ॲडव्हान्सही घेऊन बसलो. मग आता वापस द्या लागेल बदले. बाबा आलेले पैसे वापस देत असते का काही आपलं अजून बोल नाही खा लागून. आता लोक तर मोठ्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुम्ही. ते पा तसं काही म्हणजे ॲडजस्टमेंट होऊ शकते. हो लय जर वजन नाही आलं ना 2-3 ॲडजस्ट होते याच्यात. हो काही मोडत नाही म्हणा. पण जर काही जास्त लोक बसले हो तर मग याचं काही खरं नाही बरं. असं म्हणतं नाही का पण लेखाचं आता कसं काय करावं. 2 जीवावर काम आहे म्हणता. नाही म्हणतात रस्त्यात मोळावं तर मग कसं काय करावं हे. मोडी तर फक्त कशी बी तक करत आपल्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचत नाही. हो एक वेळ ते दोघं बसले आणि पुढे मोडली समजा. मग बाई याच्या जण मोडली. हो आम्ही काय करू शकतो. आता लोक मोडली का. जाय तिकडे त्याच्यावर लोटून देऊ. जा बा मग काय ना जा असं ते. हो त्याला काही इलाज आहे. बरं तसं करा मग कसं आहे आपलं घरापर्यंत त्याच्या पोहोचून देऊ नाही का. पुढचं जे होईल ते पाहून घेऊ. तसं तर काही होणार नाही म्हणा. जाईल आपलं शेल्यावर का. पण कसं असते गिरेमान खराब असले काही सांगता येत नाही. हो म्हणजे कसं डांगीवर कावळा बसायची आणि डांग मोडायची. हो गाडीतनी मामा लुटेरे बसायची आणि आजकोड मोडायची. असं नाही व्हावं. काय तशी तर धुकधुकीच आहे म्हणा. पण नाही का हो 2 जीवावर काम आपलं आता जाणं आहे तिथं नाही का. हो नाही मारत्यानं नसतं काम केलं नाही. इंधन भरायचं कामच नव्हतं त्याचं. ठासू भरलं एखादं त्याच्यात. जाऊ दे आता कशी 10,000 वसूल होती होऊन करून टाकू नाही का. हो एखादी गादी टाकून ती पतली आपली मंडपातली. जाय तिकडे नाही का. हो जाऊ दे आता उद्या सकाळी लवकर चालले जाऊ 2 जण. काका 120 रुपये किलो म्हणून राहिला. हो 10 किलोची पेटी आणली होऊन जाईल ना आता. काही अडचण कमी जास्त लागन तर अजून आणता येईल मग आपल्याला. अरे होते ना 10 किलो तर अजून काय आणायला लागते आता. हाऊस कोणते आता 2 पोरी 2 जवळ 1 नातू मी तू आणि तुझ्या घरचे झालं. बाकी काय कोण आहे बाकीची. अरे रामपूरचे नाहीत का 4 जण. ते सनई चौघड्यात एकदम नेवर येईन समजा. मग 4 लोक म्हणले आपल्या 8 जणांची पाठ पाहिजे ते. म्हणजे ती आहे ते भुललोच तुम्ही नाही का. हो पाय आता आठवण आली. काय निघाला का नाही म्हणाले का ती पुढं. हो ना त्याला म्हटलं होतं डमनी सकाळी घेऊन पाठवतो बा म्हणलं तिकडे. निघाला का भुलला का हाय ध्यानात का नाही. 5-5 हजार रुपये घेऊन घेतले. 5 आणि 3 8,000 रुपये. बरं फोन लावा का द्यायला. फोन लावा बा अजून 2-3 चाट्टे काही सांगतात नाही बरं. ऐन वक्तात म्हणून हेच झालं तेच झालं. लावा द्यायला फोन. गेले का म्हणा डमनी घेऊन तिकडे.
लावाच लागेल ना बाबा, नाही आले तर बसा लागेल ना. ते आजी 100 आले का जे 8,000 आले. हो तर आता एक काम कर तू, हो तू लवकर त्या मंडपवाल्याच्या घरी जाय, त्याला म्हणा भाऊ लवकर पट्टी टाक म्हणा ते. गाद्या गिद्या 2-4 आणायला लाव दिल्या. हो स्वयंपाकाची सुती लावा लागेल ना, ती आता धोंडे करावं लागतात ना पुरणाची. मग रस हे ते बाकीचा काय स्वयंपाक उलसा काय का आता. हो तर आता तू एक काम कर, हो लवकरात लवकर मंडपवाल्याची जाय आणि तिकून येऊन पटकन आंघोळ कर आणि गाडी घेऊन पोरायला घेऊन ये तू. बहिणी दोघी बी. मी तर जातोच ना हो, पण तुम्ही फोन लावा त्या रामपूरवाल्याले, ते डमनीचं काय झालं तर पहिले पाहते पहिले. बरं एक मिनिट हो आताच लावून देतो ना मग. थांब जरा तू. बाबा दिवस तिंगाला फोन आला. हॅलो, हां हां, हॅलो, बोला म्हणलं, बोला. हां गुलाबरावजी, हां बोला. काही नाही, ते काय पोहोचले तुम्ही आमच्या जवळच्या घरी. हो कसं सकाळी निघणार होते ना 5 वाजता तुम्ही. ते बाबा काय आता 5 वाजता म्हणजे 5 वाजताच निघत असते का माणूस? काय उठलं की आपलं डोळे चोळे चालला आपला पै तिकडे. अरे बाबा म्हणलं आंघोळ केली, सगळे कामं धंदे असते, शेणकोटा करावं लागते. हिंका आता दमनीतच बसेल आम्ही. हो निघालो आता आम्ही. बस आता 2 माणसं आमची ते सनई चौगड्यावाले. हो त्याला आवाज देतो आणि त्याला एसटीनं तुमच्या घरी पाठवून देतो. सांगा आता. अरे कालचीच गोष्ट, 3 माणसं पाठवतो म्हणजे तुम्ही सनई चौगडीवाले. एक कमी केला का म्हणलं. तुम्ही राजा मिस्त्री लोकांसारखंच करून राहिले वाटते बाबा. 4 पाठवतो तर 2च पाठवता आणि 2 पाठवता तर येतही ना. असे नका कामं करू म्हणलं तुम्ही. 3 माणसं लागन म्हणलं इथं. पैसे काय सोपे घेतले का तुम्ही? 8 किती घेतले? 5,000 घेतले ना त्याचे. अरे हो ना हो. अरे म्हणलं तिघच माणसं घ्या ना तुम्ही. पण मी आहे की नाही आपलं मुंशीराम झुटके सोबत आपल्या दमनीत बसून तुमच्या जवळच्या घरी चाललो. कारण की कसं आहे, एक संघ मग पाहिजे दोघं जण असं आहे ना ते. मी बी येऊन राहिलो पण तिकडून येतो. तेच म्हणलं, नाही तर चालले आपले दोघं जण टिंग 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 टिंग. 3 माणसं लागन आपल्याला ते हो बोलीप्रमाणे. आणि म्हटलं डमनी व्यवस्थित आपल्या जवळच्या घरी जाऊ द्या आणि त्याला बिलकुल पद्धतशीर आपलं आरामात इथं येऊ द्या 11 वाजेपर्यंत. हो बिलकुल बिलकुल पोचतो ना आम्ही. 11 पर्यंत पोचतो. पहिले जवळच्या घरी 9 वाजून झाले. हो तिथून निघाले की चालले मग त्याचं झालं की. पण बाकी जेवणाची व्यवस्था आहे ना तुमची इथं? हो म्हणजे कसं डबा घ्याव नाही घ्या म्हणून विचारच पडला होता. आता डबा आणतो म्हणते. अरे डबा खायला आणून राहिले का? झाकट पाडता बावा. का एवढं जीव नाही घालत का मी 2-4 लोक आले. हो या तुम्ही, जेवणाचा काही विषय नाही आहे. हो या पटकन या. म्हणा तेच म्हणलं बा, नाही तर मग कसं आपण कसं तोंडार म्हणा. हो तेच म्हणलं. ठीक आहे निघतो आम्ही आता. हो ते आले आमचे 2 माणसं आले त्याला सांगतो आता. हो चला चला पुट्टो उतरा बरं आता उतरा. हो फालतू काल संध्याकाळ काम. उतरा लवकर. ठेवतो भाऊ म्हणला, या लवकर. हो ठेवा ठेवा आता. ते 2 माणसं म्हणलं 9 वाजे लोक 9:30 वाजे लोक पोहोचून जाईल तुमच्या इथं. हो एसटीनं पाठवतो त्याला आणि आम्ही येतोच मग मागून. ओके. चला आले. चला बरं झालं. आता वाटच पाहून राहिलो होतो. काय 9 9:30 पोहोचतेत म्हणे. या म्हणलं आतमध्ये पाणी गिनी घ्या, शरबत गिरबत. नंतर मग आपलं सांगतोच मी तुम्हाला काय करायचं काय नाही, कुठं बसायचं काय करायचं. हो ना, बरोबर ठीक आहे ना. पण नाही म्हणलं लय मोठा थाट केला. पण हे मंडपन गिंडपन कसं काय बाबा. चांगला दिसून राहिला मला आता हे धोंड्याचा महिन्याचं हे कार्यक्रम समजा जवळ बुवाचा. जाऊ दे, शेवटी आपल्याच लेखबाई आहेत. जवळ का परके आहे आपली शेवटी. शेवटी त्यालाच करावं लागणार आहे की नाही आपलं. मग आता आपण केलं तर काय बिघडून राहिलं. 2-4 हजार शिल्लक. तसंही दरवर्षी आपण रसोई करत नाही का द्यायले. म्हणलं बा करायचं तर चांगलंच करायचं. मग हो लोकांपेक्षा हटके करायचं. म्हणून तर तुमच्या गावची डमणी सांगितली, तुम्हालाही सांगितलं मला कसं 4 लोकांना माहीत होते नाही बा गुलाबरावजीने चांगला कार्यक्रम केला जवळसाठी. गावातनी आमच्या सोयऱ्या धायऱ्यात ती म्हणून बा आता पट्टी सांगितली. 700-800 रुपये पट्टीचे. आणि आता हे खालचं हे ते सगळं म्हणलं 2,000 रुपयात गेलं आहे. आता पाण्याच्या कॅनाही बोलावल्या, सामान किराणा हे ते सांगतो ना 5-7 हजारावर चाललं आहे. काय करता आता. धोंडे म्हणल्यावर आता पूर्णाचे धोंडे अनारशी हे ते बाकी रात्रीच केलं त्याने समजा. अर्ध जास्त स्वयंपाक रात्रीच झालेला आहे. आता बस सकाळी सकाळी आता बस पूर्णाच्या पोळ्या टाकणार, रस करणं आपलं. आणि 11-11:30 वाजता मस्त फर्स्ट क्लास त्याला जीव घालणार. आणि पानं बिलकुल कलकत्ता पान बोलावायची, बिलकुल शाही माहोल. हो नाही चांगला आहे ना, चांगला आहे. पण म्हणलं त्याला मग भटजी गिडजी सांगितली असेल ना, त्याचं पाय धुणं, त्याचं हे करणं स्वागत सत्कारासाठी समजा काही. भटजी तर काही सांगितलं नाही म्हणा. आता आपल्याला इथं आता पाटावर बसून आहे. त्याला काय अक्षत गिक्षित लावली, आपली पाय धुतले, शेला टोपी दिली त्याच्या हातात नाही. एक ड्रेस आता आणलेलाच आहे आपली तर अगोदरचाच. आणि त्याच्यावर 500 रुपये शिलाईसाठी. बाकी आता गोप करायची इच्छा होती. पण ते कसं झालं आता वरूनच सांगणार ना, सोनं जास्त घेऊ नका यावरच्या. म्हणून म्हणलं जाऊ द्या बा आता. राहू द्या कायले आपण बी घ्यावं. राहू द्या पुढच्या वेळेस जर आला पुढच्या धोंड्याच्या वक्ती घेऊ लेखाचं नाही का, वरूनच असल्यावर. तसंही चालते. आता तुम्हाला जशी इच्छा असेल तसं तुम्हाला काय द्यायचं ती. पण भटजीचं काही काम असेल तर आपल्याला जमते म्हणलं काही असं मंत्र तंत्र हे ते. चांगली पूजा गिजा त्याची हे ते चांगली करू शकतो. चालते ना मग. चालते हे बा. मग मी बा खणाचं सामान हे ते काय आहे ते लिहून द्या मला, करूनच टाकू मग आता. कायले मागं पुढे पाहता आता आहे तर है गई. करता येते ना पूजापाती सगळी. जमलं मग काही हरकत नाही. काय फी असेल देऊन देऊ तुम्हाला. देऊन द्या ना तुमच्या मनानंच आपलं 100-500 काय द्यायचं ते. चालते. तसं 1000 घेतोच तुम्ही लग्नाचे. याचे समजा 750 देऊन द्या, 751 रुपये.
आम्ही तर ती काढली आता ही काढते वाटते. बरं ठीक आहे ना, जाऊ दे देऊन देईन 500 एक देऊन देईन, काही जास्त नाही. हां चला जाऊ दे तिकडे, आपलं आपला आपण का परक यावं. हां ठीक आहे, चला या आतमध्ये, पाणी गिनी घ्या, शरबत घ्या, चला. बरोबर, चला चला. हो आपला पुतण्या म्हटलं गेला म्हटलं त्याला आणाले. हो तर पोरी आता पहिली येतीला. हो ती यायच्या आधी तुम्ही इथं आपलं व्यवस्था करून घ्यायचा बसायची. हां हो इथंच वर बसायचं आपलं, आणि आपलं वाजवणं सुरू. हो हो हो, बिलकुल बिलकुल, तुम्ही मन सांगतो या. हो, काही हरकत नाही. राम 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 राम, बापा बापा राजा काय डमणी आहे हो, मस्त आहे राजा. मी आता म्हणलं काय आहे न काय नाही. हो मस्त, बढिया बढिया, एक नंबर. बढिया आहे नाही का. ऊपर से टामटूम अंदर से राम जाने. हो 2 लोक का शिल्लक बसले ना, दळाल का आपटणंच आहे खाली. हो ना ते तर आहेच म्हणा, आता तसं करावंच लागते ना आपल्याला. आता तुम्ही मामा लुटेल म्हणल्यावर का साधी सोपी माणसं आहे का राजा. हो ना तेच तर म्हणलं. हो ना 60 लाख पोचवले ना. बरं चला मग, आता काय टाईम आहे का अजून, कसं करता म्हणलं का घेऊ पलटून गाडी. हो म्हणजे कसं आहे, आता बसले की निघाले मग. इथं आम्हाला आता 9:30 वाजून राहिले. अजून जाणं झालं पाहिजे. अरे काय राजा माणसा तुम्ही. हो अरे पहिले पाणी गिनी घ्या, चहा घ्या, नंतर निघू आपण. हो आता यायच्यासाठी गाडी आलेली आहे. हो हे आता जातात पुढे. हो हे गेल्या की मग आपण नंतर निघून जाऊ. पाणी गिनी घेऊन घ्या तोपर्यंत. बरं तसं करा मग. हो ठीक आहे मग जा, मला बाया मंडळी पुढे गेल्यात चालते. आम्ही मग आता कसं आपल्याला 2 घंटे तर लागतेच बाजा आले, 2-2.5 घंटे. चालते ना, 12 वाजे लोक पोहोचलो चालते आपण, काही वांधा नाही. हो या तुम्ही, उतरा खाली, गाडी काढा, खालची काढा. आता मी काय म्हणत होती, म्हणलं डमनीत आम्ही कसं आजपर्यंत बसलोच नाही. ताई म्हणते आम्ही बी डमनीतच येतो म्हणते. तुम्ही चाललेच ना आता, मग आम्ही बी आता दोघी जणी राहू आपला. चालते का? अरे बाबा रे, करते का हॉस्पिटलला जमा सगळे. माझी ते बाई काय आता संग येऊ राहिले याच्यात. होते ट्यापत. अरे काही नको येऊ, तुम्ही जा. हो गाडीने चालल्या जा. एवढं मोठं संजीव भाऊ ना आता हे आणली गाडी. मग काय तर घरची गाडी आहे, तुम्ही काय यायची ती हुनी तारीत बसली, आपले उशीर लागते ना. पण ते कसं आमची इच्छा होऊन राहिली, असं वाटतं मस्त डमनीतच जाव डाव करत. मस्त वाटते म्हणून म्हटलं, इच्छा आहे आमची. जाऊ द्या, चिमणराव येतो म्हणते तर या मग. कोणत्या बॅग आहे ते काढून घ्या आणि टाकून दे त्याच्यात तोपर्यंत. बाबा रे, करते का आपत बाबा. अरे म्हणलं मी काय म्हणत होतो चिमनराव. हो नाही मामा लुटे रे. काही नाही, त्याची इच्छा आहे म्हणते डमनीत यायची. हो येऊ द्या मग, नाही का. हो दोघांची चौघाले काय फरक पडून राहिला. बाबा फरक इकडे आकीवर पडून राहिला ना. तेच तर आता कशी बी कुरकुर करून राहील ते, काही तुटन नेम नाही. अरे नाही हो, तसं नाही. आपण का नाही म्हणून राहिलो का. अरे 4 नाही 6 लोक आले, 10 लोक आले, तर आपली का डमणी का कमजोर आहे का. पण विषय कसा आहे उन्हीचा. हो ऊन इतकी तपून राहिले ना, सांगतो तुम्हाला. इतक्यात नाही, आता 2-3 दिवस तर लय सांगितलं म्हणा. लहान लेकरू आहे तुमच्या संग, कुठं आपलं याच्यात येतात. काही एसी आहे याच्यात. म्हणून म्हणलं कसं आहे, लेकरा बायाचं पाहिलं पाहिजे. अशा उन्हीत आणि ती नाही यायचं. डबल एक वरी एखाद्या वक्ती अजून योगीनच. नाही बा, येऊ द्या म्हणलं काकाजी. कसं आहे आता, योग कधी येईन कधी नाही. आता योगाला आता हाय डमनी तर मग डबल थोडी अशी आता पुढे आयुष्यात पुढे भेटते नाही भेटते, राहते नाही आता होते बिमुळ्याचं. बच्ची मंडळाचं काही खरं नाही दिसत मला, नाही का. हो ना बाई, कानाच्या वरती दिसते मध्ये. हो ना बरोबर आहे तुमचं. पण माझं कसं इच्छा आहे बा, लहान लेकरू आहे म्हणून म्हणून राहिलो. हो पहा बा, शेवटी मला काय करावं लागते. 2 लग शिल्लक बसल्यानं काय फरक पडून राहिला. चला बा, आता मला काय करावं लागते. बरोबर आहे तुमचं. हो कुठं उन्हीचा झपका लागला फागला तर नाही का. हो राहू दे म्हणलं. हो जाऊ द्या, आम्ही दोघंच येतो, बाया जातात गाडीनं. म्हणलं रुमाला हे ते बांधून जाऊ ना, असं काय असते. काही होत नाही. आता सकाळी आहे ना, 12 वाजेच्या आत जातो आपण. तसं नाही बाई, कसं आहे आता तुम्ही जर गाडीनं पुढे गेल्या हो तर कसं आहे, तुमच्या आईले थोडंसं आधार होते का नाही. स्वयंपाक आले त्याले. आता एक तर एवढा मोठा कार्यक्रम म्हणल्यावर धोंड्याचं जेवण का सोपं आहे का. किती मोठा स्वयंपाक असते. तेवढंच आपला कोणा रस करा, कोणा पात्रोट्या करा, थोडीशी मदत केली पाहिजे. कधी आई तर जाऊन बसलंच पाहिजे का. तेच म्हणलं लेकी बाई येऊ ना आपण. आता एक तर जवायचा मान आहे. जवायसाठी सांगितले त्याईनं. तर म्हणलं तुम्ही आता पुढे जा, आम्ही बरोबर येतो. असं आहे का, डमनी द्यायचं. बरोबर आहे, तिकडे काम करावं लागते ना, चुलखंडापाशी बसावं लागेल ना. म्हणून आता चला डमनीनं मग. नाही त्या लेकराला किती काही ऊन लागू, काही आणायला लागत म्हणलं. तुम्ही 4 व्हीलर पाठवली तुमच्या बाबानं. जा तुम्ही त्यानं. आम्ही येतो डमनीनं. आहे तुम्हाला तर फक्त भांडायलाच पाहिजे. जाऊ दे, जातो संजीव भाऊ. घ्या म्हणलं गाडी पलटून घ्या. येतो आम्ही आता थैला घेऊन. पहा म्हणलं तुमचं तुम्ही काय. निपलं हो म्हणलं, कंदीला बाजी निपलं म्हणलं. हो चला म्हणलं मग, हो बाजून व्हा. हो घ्या कंदीला बाजी, गाडी पलटून घ्या, उतरा आता.
थांबा म्हणलं काकाजी. हो थांबा आता वाजवणं थांबवा. चला आल्या का पुरी? हो चला घ्या म्हणलं बॅग घ्या ना भाऊ संजू, अंदर घेऊन घे ना ते. गाडी साईडला लावली ना बरोबर. हो बरोबर ठेवतो. बापरे म्हणलं बाबा, किती म्हटलं तुम्ही पाबर आता जवायच्या मानपानासाठी किती खर्च करून राहिले. पाबर आता सनई चौघडा आणि हे काय बाबा मंडप गिंडप लस केलं बाबा हे तर. काय आता ते काय मोठा खर्च आहे, शेवटी आपल्या जवळसाठीच करतो का नाही आपण. हो चला जाऊ द्या आता. काय म्हणते आली ना डमणी गिमणी आली निघाली म्हणते ना ते. आता आम्ही तिथं होतो समजा 9 वाजता आली होती ती डमणी. मग आम्ही निघालो तर ते अर्ध्या तासाने येणार होते आता. चालते ना जाऊ दे ना, येते ना मग 11ची 12 होईल ना. हो काही हरकत नाही. या तुम्ही आता आतमध्ये बसा. शरबत गिरबत बनवलेला आहे. हो चालू दे बरं ते चला. हो या म्हणलं आतमध्ये या. हो घे थैली की संजू आनंद द्या. हो मी पाठवतो बाहेरच पाठवतो म्हणलं शरबत. तुम्ही 3 जण बाहेरच बसा. चला पोरे चला. मामा लुटले कुठे आहे म्हणलं, ते नाही तिथे. काय आता चहा पाणी राहू द्या ना. काय आता बाया तर गेल्या वाटते. जाऊ द्या, पाणी द्या, सुपारी द्या ना चला. अरे थंड आणण्यासाठी गेलेत ना ते. मामा लुटरे गाडी घेऊन येते आता हे डमणीत नाही इतके दूर जा लागते. पाहिजे ना काही संग ना इथे बी आता एक ग्लास. थांबा तुम्ही जराशे गडबड नका करू. बरं तसं करा मग, नाही का थंडच घ्या मग. बरं ठीक आहे. पण बाकी काही म्हणा राजा, सासरे बाजू लय मन मोठं तुमच्या नाही हो ना. यावेळेस समजा लय जंक्शन काम आहे तुमचं समजा. ए बाबा तुम्हाला काय माहित आहे बाबा, कायचं जंक्शन कायचं काय. तिथं गेल्यावरच देवळातले देव दिसन तुम्हाला, मग समजून तुम्हाला काय आहे इथं. कसं काय आता इतकी मोठी दमनी आणि इतका मोठा खर्च करून राहिले ते. तिथे मस्त जेवण आहे म्हणते. तुम्ही म्हणता राजा असं आहे तसं आहे, काय मला समजत नाही बा तुमचं. अरे आबोजी हे बा सांगतो ना, ऐराचे ड्रेस भेटते ना स्पेशल दुकानात. मग 200चा शर्टाचा आणि 300चा पॅन्टाचा. 500 जिकडे तिकडे 500 रुपये शिलाईले. मग काय शेला टोपी घरीच असते. हो टिक्का लावलेले. मग काय धुटके शेले आहेतच घरी लागन तेवढे. आणि टोपी दिली आमच्या मस्तकी मारून. झाला कार्यक्रम. आणि काय दुसरं आम्हाला काय अंगठी करून राहिले का गोप करून राहिले ते. म्हणजे तुमची अपेक्षा आहे तर समजा की बा आपल्याला अंगठी किंवा गोप काही ना काही करायला पाहिजे, पण करत नाही. हो तुम्हाला 100% अनुभव आहे समजा. आता मामा लुटले तर काही कमीच नाही. हो ते काही मागतही नाही असं. मग आता तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला जर समजा अंगठी जर मागायची असेल तर हेच चान्स आहे तुम्हाला. हो आता कसं आहे, मामा लुटले नाही तर एक गोष्ट काम करा तुम्ही. हो मी म्हणतो तसं करता का, तुम्हाला अंगठी भेटतेस. 100% भेटते. अरे बाबा 2 दिवसाआधीच फोन आलता ना. 20-20 ग्रामचा दोघाले गोप करायची इच्छा होती म्हणे माई. पण आता वरूनच सांग नाही म्हणे. ती आता धोंड्याच्या महिन्याच्या आधीच सांगितलं मोदी साहेबांना. तर बा करू नका, 1 वर्ष थोडस थांबा. तेच पाहिलं येणं बरोबर चान्सच भेटला नाही यायले. मग काय तर घेते आता. असं आहे ते सांगून बसले ना, ते घ्यायची इच्छा होती म्हणे पण असं कारण आहे म्हणे. आणि कायची आता अंगठी देणार आहे. म्हणजे बहाणे कोण माणूस आहे गुलाबराव नाही का. मग अरे मग तुम्ही बहाणे करा ना. तुम्ही रुसा, तुम्ही रुसा. हो म्हणा दमनीत आली म्हणा, पण मी काही येत नाही म्हणा बा. हो अंगठी जर असेल तर आपण येतो म्हणा. हो अंगठी करत असाल तर. हो नाही तर मी काही येत नाही. हो तिथं का मी काय आता पालवणी आली का म्हणा ती. हो चालले आपले बोंद्र घेऊन नाही का. हो असं म्हणा तुम्ही, तर बसते बजेट तुमचा. जमत नाही आबोजी. हो लुटेरे तर नाहीच म्हणे. हो आपल्याला काही पाहिजे नाही म्हणजे जे दिलं ते घेऊ म्हणे बा. कुठं बसता आता आपलंच. मग आता हे म्हणून एरी काही देणंच नाही. नाही देणार, पण म्हणाले काय हरकत आहे. रुसा तर खरी तुम्ही सध्याची. भले मी लावतो फोन. मी फोन लावतो, तुम्ही काहीच बोलू नका. मी बोलतो काय बोलास ते. अंगठी वसूल करतोस तुमच्या दोघाही जवळची. पहा तुम्ही. हो किती काही चिकट असे ना ते. तुम्हाला अंगठी या धोंड्यातली काढतो म्हणजे काढतोस. बरं हो पहा तुम्ही. किती काही तुम्ही कोशिश करा. जर अंगठ्या देईन ना दोन्ही जवळ तर नावाचा म्हणा मी बी. हो पहा तुम्ही. हो लावा फोन. पहा तुम्ही आता. मले कंदील म्हणते ते काय समजू राहिला गुलाबराव. पहा तुम्ही आता, तुम्हाला दोघाला अंगठ्या नाही भेटीन तर. लावू द्या फोन मला आता. जरा शरबत गिरबत घेऊ. हो मग अजून जवळ बुवा आले आमची की मग अजून वाजून सुरू करता. हो बस आता निवांत, काही हरकत नाही. हो आता येतेच आता शरबत. निघाले वाटते, बहुतेक पोहोचले वाटते. कंदिलाबाईचा फोन आहे. बोला बोला म्हणलं, काय पोहोचले तिथं? ते काय राजा, 1 घंटा झाला आता वाटच पाहू राहिला तुमची जवळ निघते काही. हो ना, तुमच्या मुली तर आल्या असून घरी गाडीनं. अरे बाबा आता 5च मिनिटं झाले आल्यात ते. हो त्याचं काय झालं, काऊन निघून कोण नाही राहिले ते. आतापर्यंत बाया होत्या तर म्हणे येतो म्हणे आम्ही. आता लेकानं पाय काढला तिसरं त्यानं. हो ते मध्ये येत नाही म्हणते आम्ही. हो दोघे जण येत नाही म्हणते. हो मी बा काऊन बा काय झालं काय. आता मी दमनी घेऊन इतका दूर आलो, तुमचे सासरेबान पैसे दिले ॲडव्हान्स आम्हाला, आणि आता तुम्ही नाही म्हणता. कारण काय. म्हणजे पुरी इकडे आल्यावर ढंगळे सुरू केले त्याईनं नाही का. असं काय म्हणतात ते, काय म्हणणं काय द्यायचं. द्या बरं फोन, द्या बरं द्यायले. नाही ना ते बोलत नाही म्हणते. त्याने मलाच निरोप सांगितलं तुम्हाला. हो असं 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 तर येतो बा, नाही तर येत नाही. हो त्याच्या काही अटी आहे बा असं म्हणून राहिले ते. बाबा अटी आहेत का त्याच्या. कोणत्या अटी आहे, काय म्हणतात ते, काय पाहिजे त्याईले. त्याचं कसं असं म्हणणार ना की बा ढरकले कपडे घ्यासाठी यावं का म्हणते आम्ही तिथं इतक्या उन्ही तंतानी. हो ना ते शेला टोपीन हिंडते तर म्हणे आम्हाला काही अंगठी गिंकी असं तर येतो म्हणे आम्ही. नाही तर आम्ही त्या दमनी तर येत नाही म्हणे, आणि आम्हाला काही नाही म्हणे. अंगठी पाहिजे काय. बरोबर थांबा तुम्ही आता. गुलाबरावचा हातच पहा तुम्ही आता.
असं असं हो का? अंगठी पाहिजे तर मग अरे मग सांगा ना मग तसं. मी काय नाही म्हणून राहिलो का? पण ते आता मी तर गोप करून राहिलो होतो. पण आता तुम्हाला तर माहीत आहे काय कारण आहे तर. म्हणून मी समजा हे कॅन्सल केलं. का अंगठीचा काय विषय आहे माझ्यासाठी? म्हणा ते काही असो म्हणा, पण त्याचं म्हणणं आहे बा ते वरचं काही असो, पण तुम्ही अंगठी देत असाल तर आम्ही येतो, नाही तर आम्ही येत नाही. दोघे रुसलेले आहेत ते. मग काय सांगू द्यायले? अरे बा देणारच होतो ना मी त्याला अंगठी. आता त्यानं तोंडाची वाफ गमावली फालतू. अरे त्याच्यासाठी म्या पूर्ण बिलकुल असं म्हणजे 2 अंगठ्या आणून ठेवलेल्या होत्या. हो पण आता मी कसं अशा तशा देत नाही त्याला आता. हो त्यानं जशी अट ठेवली ना तशी माई बी अट आहे आता. हो अट कोणती आहे ते ऐकून घ्या तुम्ही आता. तसं हो का? सांगा ना काय अट आहे तर. ऐका म्हणलं. सांगा सांगा. पहा आता कसं आहे धोंड्याचा महिना आहे. हो जवळचा मानपान करायसाठी त्याला जेवणात धोंडे जीव घालायला लागते. हो तर आता पुरणाचे असते ते वरून कणकीचं असते समजा आलूबोंड्यासारखे. हो तर तसे म्या 33 आणि 33 66 दोघांसाठी हो तयार करायला सांगितलेले आहे. आणि एका याच्यातनी अंगठी आहे. हो या 33च्या एका याच्यातनी एक अंगठी आहे आणि दुसऱ्या 33च्या याच्यात एक अंगठी आहे. अशा 2 अंगठ्या म्या ठेवलेल्या आहे. हो म्हणजे आता जवायला एकच सांगा तुम्हाला म्हणा 33 हो धोंडे खाल्ल्यानंतरच तुमच्या हाती समजा ती अंगठी लागन. हो कारण की म्या कोणत्या याच्यात ठेवली ते मलाही माहीत नाही. हो तर म्हणलं तुमचं तकदीर असेल तर दुसऱ्या धोंड्यातही सापडत नाही तर मग 33 सापड. म्हणून म्हणलं त्याला धोंडे खायची त्याच्यात क्षमता आहे का म्हणा विचारा. धकते का म्हणा तुम्हाला. तर अंगठी भेटन नाही तर भेटणार नाही. असं असं आलं ना लक्षात आलं. म्हणजे त्या 33 पैकी एका याच्यातनी धोंड्यातनी अंगठी असणार आहे. म्हणजे ते उकलून पाहायचं. अंगठी असली तर ठीक, नाही तर मग खाऊन घ्यायचं. असं 33 पर्यंत नाही का? चालते ना. विचारतो मी त्याला काय म्हणणं आहे तुमचं, हो का नाही. हो म्हणते ते बिलकुल. हो तयार आहे म्हणते, आम्ही खाऊ शकतो म्हणते आम्ही. 33 धोंडे खाते म्हणते. 10 याच्यात तर उताने होते ते नाही का. हो अंगठी टाकायचं कामही नाही नाही का. हो हो कर लागेल. हाय 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 हाय. हो झालं येलं 20 खाती ना हो 3 मोकळे. बरं चालते ना मग काही हरकत नाही आता. हो मी अंगठ्या टाकून ठेवतो त्याच्यात. हो या म्हणा आता तुम्ही. हो पाहू उद्या काय आहे. ठीक आहे धन्यवाद. हो बिलकुल बिलकुल. ठीक आहे चला येतो मग आम्ही आता. हो निघा म्हणतो त्याला. ओके.